स्वित्झर्लंडच्या त्या गारव्यात आर्यन आणि ईश्वरीच्या नात्यातील ओढ आता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली होती. झर्मटच्या त्या लाकडी शालेमध्ये बाहेर बर्फाचे साम्राज्य होते, पण आत मात्र प्रेमाचा नवा कोवळा अंकुर फुटत होता. तर हाय हॅलो नमस्कार. आपण ऐकत आहात जबरदस्तीचे लग्न भाग 14. रेशमी बंध आणि श्वासांची गुंफणं. झर्मट, स्वित्झर्लंड. रात्रीची निवांत वेळ होती. बाहेर मॅटरहॉर्न पर्वताच्या शिखरावरून चंद्राचे चांदीसारखे प्रकाशकिरण परावर्तित होत होते. खिडकीच्या काचेवर बाहेरच्या थंडीमुळे धुक्याचे थर साचले होते. खोलीत फक्त शेकोटीच्या लाकडांचा अधूनमधून येणारा तडतड आवाज आणि संत सुरावलीची आधार होता. आर्यनने अंगावरचा जड कोट काढून बाजूला ठेवला होता आणि तो फक्त पांढऱ्या शर्टमध्ये होता. त्याचे वरचे 2 बटन उघडे होते, ज्यामुळे त्याचा पिळदार बांधा आणि गळ्यातील साधी साखळी दिसत होती. ईश्वरी ड्रेसिंग टेबलासमोर बसली होती. तिने आपले ओले केस पाठीवर मोकळे सोडले होते. आरशात पाहताना तिला स्वतःचेच डोळे आज अनोळखी वाटत होते. त्यात एक विलक्षण चमक होती. तिने हाताने आपल्या केसांची बट कानामागे सरकवली, तेव्हा तिची नजर आरशातून मागे उभ्या असलेल्या आर्यनवर पडली. आर्यन शांतपणे तिच्याकडेच बघत होता. त्याचे डोळे आज शब्दापेक्षा जास्त बोलत होते. तो संथ पावलांनी तिच्याजवळ आला. ईश्वरीचा श्वास जड झाला. तिने आरशातच त्याला आपल्या मागे उभे राहताना पाहिले. केसांचा तो रेशमी स्पर्श. आर्यनने आपले दोन्ही हात ईश्वरीच्या खांद्यावर ठेवले. त्याचे उबदार हात ईश्वरीच्या रेशमी साडीच्या पदरावरून तिच्या त्वचेला स्पर्श करत होते. ईश्वरी शहारली. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तुझे केस अजूनही ओले आहेत ईश्वरी. तुला थंडी वाजेल. आर्यनचा आवाज अतिशय खोल आणि मृदू होता. त्याने समोर पडलेल्या हेअर ड्रायर किंवा टॉवेल न घेता आपले लांब बोट तिच्या केसांतून फिरवायला सुरुवात केली. त्याच्या हातांचा स्पर्श तिच्या डोक्याला आणि मानेला होताच ईश्वरीच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. आर्यनने तिचे केस एका बाजूला सरकवले आणि तिच्या मानेच्या ईश्वरीच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. आर्यनने तिचे केस एका बाजूला सरकवले आणि तिच्या मानेच्या उघड्या भागावर आपले ओठ टेकवले. ईश्वरीच्या तोंडातून एक मंद हुंकार बाहेर पडला. झोप ना बापू. तिने आपले दोन्ही हात ड्रेसिंग टेबलाच्या कडेला घट्ट आवळले. आर्यनने आपला चेहरा तिच्या मानेच्या खोबीत विसावला आणि तिथला सुगंध दीर्घ श्वासाने आपल्या मनात साठवला. या सुगंधासाठी मी संपूर्ण जग शोधत होते, तो पुटपुटला. बाहुपाशातील ते अजाणते क्षण. आर्यनने तिला हळूच खुर्चीवरून उठवले आणि आपल्याकडे वळवले. ईश्वरीने खाली मान घातली होती. तिचे गाल लाजेने लाल झाले होते. आर्यनने आपली एक बोट तिच्या हनुवटीखाली ठेवून तिचा चेहरा वर उचलला. माझ्याकडे बघ ईश्वरी, त्याने अधिकारवाणीने पण प्रेमाने सांगितले. जसे ईश्वरीने त्याचे डोळे पाहिले, तिला त्या गडद डोळ्यात स्वतःसाठी असलेले अथांग प्रेम दिसले. आर्यनने आपला हात तिच्या कमरेभोवती वेढला आणि तिला स्वतःच्या इतके जवळ ओढले की त्यांच्यामध्ये श्वास घ्यायलाही जागा उरली नव्हती. ईश्वरीला आर्यनच्या हृदयाचे धडधडणे आपल्या छातीला स्पर्श करताना जाणवत होते. आर्यनने आपला अंगठा तिच्या खालच्या ओठांवरून हळुवारपणे फिरवला. ईश्वरीचा खालचा ओठ थोडा थरथरत होता. तिने आपले हात आर्यनच्या शर्टच्या कॉलरवर ठेवले
आणि त्याचे बटन हाताने चोचफोडू लागली. आर्यनने वाकून तिच्या कपाळावर एक लांब आणि आश्वासक चुंबन घेतले. त्यानंतर त्याने आपले होठ तिच्या डोळ्यांच्या पापण्यांवर टेकवले. शेकोटीपुढचा तो गोड संवाद आणि जवळीक. आर्यनने तिचा हात धरला आणि तिला शेकोटीसमोर असलेल्या त्या मोठ्या पांढऱ्या फरच्या कॉर्पोरेटवर नेऊन बसवले. तो स्वतः तिच्या मागे बसला आणि त्याने तिला आपल्या मिठीत विसावून दिले. ईश्वरीचे डोके आत त्याच्या खांद्यावर होते. आर्यन, कधी कधी मला भीती वाटते, ईश्वरी हळूच म्हणाली. कसली? आर्यनने तिच्या हाताची बोटे आपल्या बोटात गुंफून विचारले. ते सगळं एखादं स्वप्न तर नाही ना? आपण मुंबईला गेल्यावर पुन्हा तेच करिअर, तोच ताण आणि तीच माणसं असतील. आपण असेच राहू ना? तिने विचारले. आर्यनने तिच्या हातावर एक चुंबन घेतले. ईश्वरी, मी मुंबईत आर्यन राजवाडे असेन, पण तुझ्यासाठी मी फक्त तुझा आर्यन असेन. तिथल्या जगाला आपण काय दिसतो यापेक्षा या खोलीत आपण काय आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. तू माझ्या आयुष्याची ताकद आहेस. त्याने तिच्या खांद्यावरून साडीचा पदर थोडा खाली सरकवला. ईश्वरीने विरोध केला नाही. उलट तिने आपले डोके मागे झुकवून त्याच्या गळ्याला स्पर्श केला. आर्यनने तिच्या मानेवर आणि खांद्यावर आपल्या होठांनी प्रेमाची नक्षी कोरली. ईश्वरीने आपले डोळे मिटून घेतले आणि त्या स्पर्शात ती पूर्णपणे हरवून गेली. स्पर्शाची नशा आणि प्रेमाचा वर्षाव. रात्रीच्या त्या प्रहरात बाहेर बर्फाचे वादळ सुरू झाले होते, पण या खोलीत मात्र प्रेमाची ऊब शिगेला पोहोचली होती. आर्यनने ईश्वरीला आपल्या कुशीत झोपवले. दोघांच्या नजरा एकमेकांत गुंफल्या गेल्या. कोणत्याही शब्दांची गरज उरली नव्हती. आर्यनने आपला हात तिच्या चेहऱ्यावरून फिरवला. मी तुला आयुष्यात खूप उशिरा भेटलो असं मला वाटतं, तो म्हणाला. ईश्वरीने हसून त्याच्या नाकाला स्पर्श केला. उशिरा का होईना भेटलात तर खरं, आणि तेही इतक्या फिल्मी स्टाईलने. आर्यनने तिला आपल्याकडे ओढले आणि तिचे होठ आपल्या होठांनी व्यापले. तो चुंबन सुरुवातीला शांत होते, पण हळूहळू त्यात ओढ वाढली. ईश्वरीनेही तितक्याच उत्कटतेने त्याला प्रतिसाद दिला. त्या एका क्षणात त्याच्यातील सर्व अंतर मिटले होते. त्यांच्या श्वासांची गुंफण तयार झाली होती. आर्यनने तिला इतक्या घट्ट मिठीत घेतले होते की जणू तो तिला स्वतःमध्ये सामावून घेऊ शकत होता. पहाटेचे ते कोवळे ऊन आणि नवा संकल्प. सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे खिडकीतून आत आली तेव्हा ईश्वरीला जाग आली. तिने पाहिले ती आर्यनच्या मजबूत बाहांमध्ये सुरक्षितपणे झोपली होती. आर्यन अजूनही झोपलेलाच होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होते. ईश्वरीने हळूच आपला हात त्याच्या गालावरून फिरवला. आर्यनने झोपेतच तिचा हात पकडला आणि तो आपल्या ओठांशी नेला. गुड मॉर्निंग मिसेस राजवाडे, त्याने डोळे न उघडताच म्हटले. तुम्ही जागे होतात? ईश्वरी लाजून म्हणाली. तुझ्या स्पर्शाने जाग आली. आर्यनने डोळे उघडले आणि तिला आपल्याजवळ ओढले. आज आपला शेवटचा दिवस आहे इथे. आज आपण काहीतरी खास करूया. काय? काहीच नाही, फक्त आपण दोघं लांब फिरायला जाऊया, जिथे तिसरं कोणीही नसेल. आर्यनने तिचे कपाळ चुंबले. निरोपाची तयारी आणि विजयालक्ष्मींचा फोन. ते तयार होऊन नाश्ता करत असतानाच विजयालक्ष्मीचा फोन आला. हॅलो आर्यन, कशी आहे ईश्वरी? तुम्ही दोघं एन्जॉय करताय ना? विजयालक्ष्मीचा आवाज खूपच मऊ होता. हो आई, आम्ही ठीक आहोत. उद्या निघतोय आम्ही, आर्यनने सांगितले. लवकर या. आबांची तब्येत थोडी नरम गरम आहे, पण ते तुमची खूप वाट बघतायत. आणि ईश्वरीला सांग, मी तिच्यासाठी तिच्या आवडीचा स्वयंपाक बनवून ठेवणार आहे. विजयालक्ष्मीने निरोप दिला. ईश्वरीला हे ऐकून खूप आनंद झाला. तिला जाणवलं की घर आता खऱ्याखुऱ्या अर्थाने तिचं झालं आहे. तिने आर्यनकडे पाहिले, जो तिला टक लावून पाहत होता. काय झालं? असे तिने विचारलं.
तर आर्यन म्हणाला, काही नाही, फक्त विचार करत होतो की मुंबईला गेल्यावर तुला पुन्हा साडीत बघावं लागेल. इथे तू या लोकरीच्या कपड्यात किती क्यूट दिसतेस. आर्यनने तिची छेड काढली. तशी ईश्वरी म्हणाली, हो का, मग मुंबईत सुद्धा मी असेच कपडे घालेन. ईश्वरीने हसून उत्तर दिलं. दोघेही खळखळून हसायला लागले. स्वित्झर्लंडच्या त्या प्रवासाने त्यांच्या आयुष्याचा चेहरामोहरा कायमचा बदललेला होता. तर पुढील भागात आपण बघणार आहोत मुंबईत परतल्यावर आर्यन आणि ईश्वरीची जंगी स्वागत. आबांच्या तब्येतीची गुपितं काय आहेत? ईश्वरीला घराच्या तिजोरीत एक जुना फोटो सापडणार. कोण असेल ती स्त्री? आणि मयंक पुन्हा एकदा काहीतरी नवीन चाल रचणार का? तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.